किशोरदादा संघटनेचे सरचिटणीस तसेच जिल्हा अध्यक्ष जयराम मागे पाटील सर व भाऊसाहेब शिंदे सर सरपंच गोळवाडी व इतर मान्यवरांचं पुनश्च मी शब्दसमूहांनी स्वागत करते। इकडे भाऊ जयराम मागे साहेबांचा सत्कार विनोद करून करा। श्रीरंग माचे सरांचा सत्कार निवृत्त झाले साहेबांचा महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 2 लाख कर्मचारी त्या शालेय पोषण आहाराच्या निमित्तानं महिला विशेषतः आणि पुरुष काम करतात। त्या 6 तास काम करून त्यांना 2,500 रुपये महिना पगार मिळतो। अतिशय दुर्दैवाची बाब आहे। त्यांनाही कुठलं विमा संरक्षण नाही, त्यांना परत कायमस्वरूपी काम मिळावं याचंही संरक्षण नाही आणि म्हणून शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांसाठी आम्ही हा लढा महाराष्ट्रभर सुरू केलेला आहे। त्याची सुरुवात या संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून होत आहे। काही तालुक्यांमध्ये मी छोटे छोटे मेळावे घेतले। आज हा मेळावा मोठ्या प्रमाणात घेत आहे। पुढच्याच महिन्यामध्ये जालन्यामध्ये सुद्धा एक मेळावा घेणार आहे आणि इथून पुढे सरकार आणि आम्ही या दृष्टीने काय करता येईल काय नाही शासनाशी लढा हा लढणार आहोत आणि या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने मराठवाडा औद्योगिक व जनरल कामगार संघटना काम करणार आहे एवढंच या निमित्ताने सांगतो। बरेच महिलांनी प्रकार जो आहे तो आता चालू देणार नाही, पण लवकरच आम्ही या प्रश्नामध्ये न्यायालयामध्ये जाऊन परमनंट या कामांना याच कामगारांना कायमस्वरूपी करा असा लढा लढणार आहोत। न्यायालयातून या गोष्टीमध्ये बदल करण्यात येऊ नये असा स्टे घेणार आहोत। थँक्यू राजणार आहे आणि या प्रश्नावर त्यांच्याशी चर्चा सर आपलं नाव मी सुभाष पाटील। माझ्या कामगार संघटनेचं नाव मराठवाडा औद्योगिक जनरल कामगार संघटना पोषण आहार शालेय पोषण आहार कामगार संघटना। धन्यवाद।